मला अंजली दमानी याला एक प्रश्न विचारायचा आहे की तू यांच्यावर जे आरोप करतेस त्याचे एकतर तू सढळ पुरावे घेऊन समोर ये, किंवा तू अशा प्रकारे जर आरोप केले तर आम्ही तुझ्या तोंडाला काळं फासू. दुसरी गोष्ट म्हणजे तुला जर मुद्देच उचलायचे तर महाराष्ट्रामध्ये होणार आहे जे आज आमचे पालक म्हणजे आमचे पितातुल्य असणारे दादा आज आमच्यामध्ये राहिलेले नाही आहेत, आणि एक आई म्हणून म्हणजे म्हणतात ना, एक घर पोरकं एक आई सोडत नसते, त्याप्रमाणे त्या ताईंनी त्यांच्या हृदयावर खूप मोठा दगड ठेवून ती शपथ घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची. कामं वगैरे करण्याचा प्रयत्न. इकडं संदीप क्षीरसागर आहेत अजित पवार शरद पवारांचे, आणि विजय पंडित अजित पवारांचे गेवरायचे. मात्र विजय पंडितांचं पूर्णपणे बीडकडे लक्ष आहे. 2 आमदार बीडला मिळालेत असं म्हणता येईल. आज आमचे पालक म्हणजे आमचे पितातुल्य असणारे दादा आज आमच्यामध्ये राहिलेले नाही आहेत, आणि एक आई म्हणून म्हणजे म्हणतात ना, एक घर पोरकं एक आई सोडत नसते, त्याप्रमाणे त्या ताईंनी त्यांच्या हृदयावर खूप मोठा दगड ठेवून ती शपथ घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची. आणि जे स्वप्न आम्हाला दादांनी आमच्या बीडकरांना दाखवलेले, संबंध बीड नागरिकांना त्यांच्याकडनं अपेक्षा होती, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष किंवा राजकीय किंवा सामाजिक असा विषय नाही, एक घरातला बाप गेलेला आहे. मागच्या 28 जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला, आणि अजित पवारांचा मृत्यू झाल्यानंतर त्या अपघाताच्या बाबतीमध्ये अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. सुरुवातीपासून त्यांच्या पक्षाचे आमदार असलेले अमोल मिटकरी हे प्रश्न उपस्थित करतायत, अजित पवारांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित करतायत. या दरम्यानच्या काळामध्ये राजकीय नेत्यांकडून सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यामध्ये ठाकरेंचे नेते असतील, शरद पवारांचे असतील, स्वतः अजित पवारांचे नेते असतील, हे प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. मात्र कुठेतरी अजित पवारांच्या पक्षामधले ज्येष्ठ नेते त्यांना दुःख नाही आहे असं म्हणत अंजली दमानी यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. एवढंच नाही तर अंजली दमानी यांनी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवारांवर थेट आरोप लावलेले आहेत की यांनीच तर अजित पवारांचं काही केलं नाही आहे ना. या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते माझ्यासोबत अमरापल्ली साबळे आहेत. विचारणार आहे त्यांची काय भावना आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर शंका उपस्थित केल्या जात आहेत. अंजली दमानी यांचे थेट आरोप आहेत पवार कुटुंबियांवर. सर, एक असा देव माणूस महाराष्ट्राला पोरकं करून सोडून गेलेला आहे, आणि अशा व्यक्तीबद्दल की त्यांना व्यक्ती न म्हणता मी देव माणूस म्हणेल, कारण महाराष्ट्राचं कितीतरी वर्ष त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलेलं आहे. त्यानंतर आता आमच्या बीडला एक उत्तम त्यानंतर नियमाचं पालन करणारा असा एक पालकमंत्री आम्हाला लाभला होता, त्यामुळे मी त्यांना देव माणूस म्हणते. त्याचबरोबर त्यांच्याकडं पुण्याचंही पालकत्व होतं. मग असं एक पालकमंत्री म्हणण्यापेक्षा ते एक पालक होते. पालक म्हणजे पालन पोषण करणारा, असं तो पालकमंत्री. एक अर्थमंत्री होते, अत्यंत बुद्धिवान होते. त्यांना त्या म्हणजे त्याच्यातलं खूप जास्तीचं खोलीवर ज्ञान होतं, जे आपण 1% त्यांच्या बसणार नाहीत. म्हणजे एवढ्या सगळं एक अष्टपैलू असणारं व्यक्तिमत्व आज संपूर्ण महाराष्ट्राला पोरकं करून गेलेले. आम्ही आजही त्या दुःखातून बाहेर पडलेलो नाही आहेत. इवन पवार कुटुंबही त्या दुःखातून बाहेर पडलेलं नाही. आणि आमच्या या दुःखावर मीठ चोळण्याचं काम अंजली दमानिया करत आहे. आता त्या बाईला नेमकं काय म्हणायचं हे तिलाच माहिती असतं, कारण उठसूट प्रसारमाध्यमांवर येणं आणि एक अशा थोर व्यक्तीच्या बाबतीमध्ये ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राला दिलेलं आहे, अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं अवाच्य बोलणं हे मला योग्य वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जे मीठ चोळती आहे की स्वतः त्यांचे पुत्र अजितदादांचे पार्थ पवार यांच्यावर तिने हा जो घाणेरडा आरोप केलेला आहे, त्याचबरोबर त्यांचे मित्र असणारे तटकरे, त्यानंतर पटेल, त्यानंतर छगन भुजबळ, म्हणजे अशा नामवंत व्यक्तींच्या नावाला ती कुठेतरी डाग लावण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांवर येऊन करत आहे. मला अंजली दमानी याला एक प्रश्न विचारायचा आहे की तू यांच्यावर जे आरोप करतेस त्याचे एकतर तू सढळ पुरावे घेऊन समोर ये, किंवा तू अशा प्रकारे जर आरोप केले तर आम्ही तुझ्या तोंडाला काळं फासू. दुसरी गोष्ट म्हणजे तुला जर मुद्देच उचलायचे तर महाराष्ट्रामध्ये होणार आहे जे अन्याय आहेत, लहान लहान मुलींवर जे अत्याचार होतात, तू येऊन त्यांच्याविषयी का बोलत नाही. तुला नेमकं कुणीतरी पुढं पाठवतंय का, की जाणून बुजून तुला कुणीतरी असं करायला लावतंय का? मग तू त्यांचे तरी नावं उपस्थित कर. नाही तर तू तोंडाला काळं फासून घ्यायला तयार हो, अथवा
तुला त्यांची येऊन प्रत्यक्ष येऊन आमच्या सुनेत्रा वहिनींची पाया पडून माफी मागावी लागेल, कारण तू प्रसारमाध्यमांवर येऊन आमच्या हृदयामध्ये आणखीन छेद पाडण्याचा जे प्रयत्न करत आहेस त्याला तुला माफी नाही. बीडचे पालकमंत्री अजितदादा होतेच, आता त्याच्यानंतर सुनेत्राताई पवार जे आहेत ते पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार आहेत? खरं तर आता ते दुःखातून सावरले असतील नसतील आपण येणाऱ्या काळामध्ये पाहिलं जाईल, त्यांच्या काय हालचाली असतील त्या, मात्र शपथ त्यांनी घेतलेलीच आहे. तुम्ही बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे काय मागणी करणार आहेत? अंजली दमाने यांचे ते उत्तर त्यांनी कुणी दिलेलं नाही आहे. रोहित पवार म्हणाले 9 तारखेच्या नंतर बोलू, मात्र पवार कुटुंबीय अद्यापर्यंत अंजली दमाने यांवर कुणी काही बोललेलं नाही आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला पवार कुटुंबियांकडून? कसं असतं सर, घरामध्ये दुःख झालं ना तर माणूस कोणाला उत्तरं देण्यासाठी बसलेलं नसतं, ते ऑलरेडी त्यांच्या दुःखात असतं. आज आमचे पालक म्हणजे आमचे पितातुल्य असणारे दादा आज आमच्यामध्ये राहिलेले नाही आहेत, आणि एक आई म्हणून म्हणजे म्हणतात ना, एक घर पोरकं एक आई सोडत नसते, त्याप्रमाणे त्या ताईंनी त्यांच्या हृदयावर खूप मोठा दगड ठेवून ती शपथ घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची. आणि जे स्वप्न आम्हाला दादांनी आमच्या बीडकरांना दाखवलेले, संबंध बीड नागरिकांना त्यांच्याकडनं अपेक्षा होती, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष किंवा राजकीय किंवा सामाजिक असा विषय नाही. एक घरातला बाप गेलेला आहे आणि त्या बापाच्या पाठीमागं जबाबदारी उचलणारेचं काम हे आमच्या आई सुनेत्रा आई यांनी केलेलं आहे. म्हणून सुनेत्रा आईंनी ती जबाबदारी घेतलेली, तर 100% त्यांनी ती जबाबदारी जे स्वप्न आम्हाला आमच्या दादांनी दाखवलेले ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच त्यांनी ती जबाबदारी केलेली आहे. आणि अपेक्षा काय ठेवणार? त्यांनी पालकत्व स्वीकारलं म्हणजे 100% त्या दादाच्या नंतर ती आज पूर्ण करून देणार आहे, ते एवढंच आमचं म्हणणं. शहराच्या विकास कामाबद्दल मोठा आराखडा जे काही रोडमॅप होता तो अजित पवारांनी आखलेला होता, मात्र त्यांचं अकाली जाण्यामुळं हा बॅकलॉग आता कसा भरून निघणार आहे? सुनेत्रा पवार या जरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालेल्या असल्या, इथल्या पालकमंत्री झालेल्या असल्या, तरी काय अपेक्षा आहेत? दादांचा जो काही निधी त्यांनी इकडे दिलेला होता तो पूर्णपणे इकडे आणण्यासाठी सगळ्या गोष्टी, इथले स्थानिकचे लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांकडून काय अपेक्षा आहेत? मग पाण्याचा प्रश्न असेल, इथल्या रस्ते तर झालेले आहेत, काही बाकी रस्ते आहेत, शहरात सगळ्या शहरामध्ये पाणी पुरवठा होत नाही, किंवा मग झाला तर 8-8 दिवस 20-20 दिवस पाणी येत नाही आहे. कसं बीड हे फार मोठं शहर आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. बीड शहर हे लिमिटेड आहे. याच्यामध्ये सर ज्या मागचे जे कोणी राजकारणी होते किंवा जे कोणी सत्ताधारी होते किंवा जे कोणी पहिले पालकमंत्री होऊन गेलेले आहेत त्यांनी ह्या बीडचा काही विकास केलेला नाही आहे. आता कसं असतं, आपण एखाद्या मार्गावर निघलो ना तर तो मार्ग तात्काळ आपण गाठू शकत नाही, त्याला काहीतरी किलोमीटर्स असतात आणि तेवढा प्रवास करावाच लागतो. तर ह्या 100% ह्या येणाऱ्या 5 वर्षांमध्ये त्या पूर्ण करतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या अनुषंगाने जसं दादांनी ऑलरेडी आराखडा तयार केलेला आहे, बीडला जी रेल्वे आहे तर ती मेट्रो करण्याचं त्यांचं स्वप्न होतं, त्याच्याबद्दल त्यांनी काही प्रयत्न केलेले आहेत. रस्त्याचे आराखडे काढलेले आहेत, त्याचंही काम चालूच आहे. त्यानंतर विमानतळाचा त्यांनी विषय काढला होता, त्याच्याही संदर्भामध्ये त्यांनी घोषणा केली होती, त्याही संदर्भामध्ये काम चालू आहेत. राहिला पाणी प्रश्न, तर आज जर बघायला गेलं तर आमदार पंडित हे त्यांच्या फार क्लोज गेले होते, त्यानंतर संदीप भाईही त्यांच्या क्लोज गेले होते. आता हे आमदार असतात, मोठे असतात, त्यानंतर त्यांच्याच पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे, उपनगराध्यक्षही त्यांच्याच पक्षाचा आहे. तर त्या अनुषंगाने 100% या सर्वच कामांना गती भेटणार आहे. कारण सत्ता ही हातात असणं हे फार गरजेचं असतं, पण सत्तेतला जो पालक आहे तोच आज राहिलेला नाही. पण हे सगळे त्यांचे जे अनुयायी आहेत, आम्ही सगळे जे त्यांचे अनुयायी, तर आम्ही त्या अनुषंगाने आता त्या रूपरेषेखालीच सर्व कामं वगैरे करण्याचा प्रयत्न. इकडं संदीप क्षीरसागर आहेत अजित पवार शरद पवारांचे, आणि विजय पंडित अजित पवारांचे गेवरायचे, मात्र विजय पंडितांचं पूर्णपणे बीडकडे लक्ष आहे. 2 आमदार बीडला मिळालेत असं म्हणता येईल. हो, एकंदरीत आता राजकारणाविषयी आपण काही जास्त बोलू शकत नाही का, त्याविषयी आपण मत व्यक्त करू शकत नाही. पण ह्या दोघांची मिळून जर पॉवर बीडला लागली तर 100% बीडची बारामती व्हायला वेळ लागणार नाही, एवढीच मी त्या दोघांकडून अपेक्षा करते. थँक्यू. अजित पवारांच्या मृत्यूनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. त्या ब्लॅक बॉक्समधून काय नेमकं बाहेर येणार, किंवा मग काय काय गोष्टी सगळ्या सांगितल्या जातील. खरं तर त्या ब्लॅक बॉक्समधून गोष्टी काढायच्या, तो पूर्णपणे अहवाल सादर करायचा, याला वेळ लागणार आहे. त्याची माहिती रिकवर करणं सुरू आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे. तर दुसरीकडं या ब्लॅक बॉक्सला धरून काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीसुद्धा उपस्थित केलेला प्रश्न असा आहे की विमान लँड होत असताना ते एकदा क्रॉस झालं आणि
खाली पडत असताना त्याचा एकदा स्फोट झाला आणि खाली पडल्यानंतर एकदा स्फोट झाला. मग विमानामध्ये बॉम्ब होता का, स्फोट होता का, हे सगळं जे आहे ते ब्लॅक बॉक्समधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. ब्लॅक बॉक्सचा जो काही अहवाल आहे सगळं संकलित केलेला असलेला तो कधी मिळेल आपल्याला याची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राकडून आहे. मात्र अजित पवारांच्या मृत्यूनंतर जे काही आरोप प्रत्यारोप सवाल उपस्थित केले जात आहेत, खास करून अमोल मिटकरींकडून, त्यांच्या प्रश्नांची उत्तर अद्यापपर्यंत मिळालेली नाहीत. ती कधी मिळतील ह्या प्रश्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ब्लॅक बॉक्समधून नेमकं काय निघणार आहे, अजित पवारांचा मृत्यू हा घातपात होता की फक्त अपघात होता, हे कधी पाहायला मिळणार आहे, हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनमे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.